ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मिनी सरस प्रदर्शन 2025 विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे आणि कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन आणि विक्री खाद्यपदार्थ मसाले ग्रामीण कलाकुसर कोल्हापुरी ठसका कोल्हापुरी साज यासह बरंच काही दिनांक 6 ते 10 जानेवारी 2025 आजच भेट द्या। स्थळ कागलकर हाऊस परिसर जिल्हा परिषद नागाळ पार्क कोल्हापूर। विमानतळ विस्तारीकरणाबाबत गडमुडशिंगी ग्रामस्थ आक्रमक आत्मदहनाचा प्रयत्न। कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनींच्या मोबदल्यासाठी थेट आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली। उजळायवाडी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा अद्याप मोबदला मिळाला नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या बैठकीत डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी एकच तारांबळ उडाली। लक्ष्मीवाडी ग्रामस्थ गेल्या 2 वर्षापासून भूसंपादन केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी आज मंडळ अधिकारी आदित्य दाभाडे यांना धारेवर धरलं। यावेळी ग्राम महसूल अधिकारी अनिकेत गुरव, ग्राम महसूल अधिकारी सागर पाटील उपस्थित होते। ग्रामपंचायतीमधील बैठकीत तोडगा निघत नसल्याने कपूर सोनुले आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। ही घटना समजताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, करवीर पोलीस ठाण्याचे उप अधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर तसेच नायब तहसीलदार ऋतुराज निकम घटनास्थळी दाखल झाले। यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी बोलताना गडमुडशिंगी ग्रामपंचायत सरपंच अश्विनी शिरगावे म्हणाल्या, आज जो लक्ष्मीवाडीला नागरिकांचा जो प्रश्न होता आणि त्यांनी काल काय केलं की पत्रव्यवहार सगळ्यांना केले की ग्रामपंचायतीमध्ये असो तहसीलदार मध्ये असो प्रांत ऑफिसला असो की पत्रव्यवहार केले की आमच्या मागण्या पूर्ण होत नसेल तर आम्ही आत्मदहनाचा इशारा इथं ग्रामपंचायती कार्यालयाच्या दारामध्ये करणार आहे। तर आज ते पत्रव्यवहार केल्यानंतर ते मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थ इथे आलेत। तर गेले 3 वर्ष झालं ह्या सर्व नागरिकांना फक्त अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे की दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे त्यांनी नागरिक तिथपर्यंत गेलेत की त्यांना आज नाही उद्या नाही म्हणजे असं भूलतापा करून त्यांनी आज गेले 3 वर्ष झालं ती संघर्ष लढा देत आहेत आणि आता मग पेपरबाजी करायचं आणि पेपरबाजी केलेली आहे त्यामुळे अतिशय कमी त्यांना वेळ दिलेला आहे। तर माझं एकच म्हणणं आहे की गडमुडशिंगीचे प्रथम नागरिक म्हणून मी सर्व गाव आमचं त्यांच्या बाजूने उभा आहेच आणि असणार सुद्धा आहे। तर माझं एक मत आहे की जे काय त्यांच्या मागण्या आहेत पहिला दोघं त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तर पूर्ण करा किंवा आणि दर जो त्यांचा दर आहे बाबा 5,72,000चा जो दर आहे 5,92,000चा तो दर त्यांची मागणी आहे तो तर एक पूर्ण केले पाहिजे आणि 2 अटी आहेत फक्त, एक तर पुनर्वसन करा त्यांच्या मागण्या मान्य करा किंवा त्यांचा दर पूर्ण दर मागायला ते त्यांना योग्य ते दर द्या त्यांना की एवढं की ते गोगरीब आहेत मग त्यांनी कुठे जायचं, त्यांची मुलं बाळ ढोरं गोरं घेऊन कुठे जायचं। तुम्ही अधिकारी जर त्यांच्या अन्याय करत असाल तर हा खरोखर म्हणजे मग निषेध मानावा लागेल। आणि आज इतके मी आता सांगते की ते नाबार्डे प्रांत साहेब होते त्यांचं मी खरोखरच मी अभिनंदन करते का तर कनी त्यांच्यासाठी त्यांनी 4 वेळा इथं मुडशिंगीमध्ये मिटिंगला आले। तर ह्या प्रांत साहेबांनी आढावा सुद्धा घेतलेला नाही का मुडशिंगीमध्ये येऊन लक्ष्मीवाडीला भेट सुद्धा दिलेली नाही। तळमळीची विनंती होती ह्या नागरिकांची की प्रांत साहेबांनी इथे यायला पाहिजे होतं आणि आज त्यांच्या जीवावर बेतलं, त्यांनी डिझेल रॉकेल वतून घेतलं, त्यांच्या जीवावर बेतलं तरी सुद्धा तुम्हाला अधिकाऱ्यांना वेळ नाही म्हणजे खरोखरच निषेध आहे प्रांत साहेबांचा की तुम्ही एखाद्या नागरिकाच्या जीवावर बेतल्यानंतर तुम्ही इथे येणार आहे का भेट द्यायला, मग त्यांच्या जीवावर बेतावलंच पाहिजे काय। आम्हाला आमच्या गावामध्ये आमचं गाव शांततेत आहे आणि असा अनुसूचित प्रकार आमच्या गावामध्ये इथून मागेही घडला नाही, इथून पुढेही सुद्धा घडू नये अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही आमचं गाव पूर्ण मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि असा प्रकार घडू नये त्यामुळे त्यांच्या मागण्या त्वरित तुम्ही पूर्ण करा आणि त्यांना योग्य ते न्याय द्यावा असं मी सर्व म्हणजे प्रशासनाला विनंती करते। यावेळी बोलताना ग्रामस्थ म्हणाले, विलास सोनुले संपादित बाधित जमिनीमध्ये जे माझी घरदार आमच्या शासन समाजाची गेलेले आहेत त्या वतीने मी बोलतोय। तर आतापर्यंत 83% लोकांना जो मोबदला मिळाला आहे त्या पद्धतीने मोबदला आम्हाला पण मिळाला पाहिजे। आमच्या जमिनीचा जो दर आहे 5,92,000 रुपये तो प्रशासनानं आम्हाला विश्वासात न घेता 1,72,000 रुपये केलेला आहे, तर ते चुकीचं आहे। आणि एक महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही शेतकरी कुटुंबातील लोक आहे, आमचा जो 7/12 आहे तो आम्हाला विश्वासात न घेता 7/12 जी आमची नावं उडवल्यात त्याचं त्यांनी ते उत्तर देऊन ते 7/12 रिपेअर करून त्याचा मोबदला आमचा व्यवस्थित दिला पाहिजे। दुसरी गोष्ट आमच्या 46 लोकांचं पुनर्वसन झाल्या बेगार
कुठलीही जमीन संपादित किंवा खरेदी विक्री व्यवहार करू नये एवढीच आमची विनंती आहे। आणि आजचा जो काय आम्ही कार्यक्रम जे बोलवला होता, जे मिटिंग गावात प्रमुख लोकांना जे आम्ही बोलवलं होतं, हे कुठंतरी आम्हाला न्याय मिळेल, न्याय द्यायसाठी बोलवलं होतं। पण काही लोकांचा उद्रेक झाला की लोकांना डोक्याच्या बाहेर चालले की आमची घरदार काढून घेणार, आमचे पैसे औरंगाबादच्या खंडपीठात टाकणार, अशा काही अधिकारी लोक आम्हाला सांगायला लागलेत। त्या भीतीपोटी लोकांनी उद्रेक मगाशी थोडासा केला आणि या उद्रेकाची परत प्रशासनाने ही वाट न बघता हे कुठंतरी मार्गी लावलं पाहिजे। लवकरात लवकर मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे। यावेळी सागर सोनुले, विलास सोनुले, अशोक सोनुले, सहदेव सोनुले, पोपट दांगट, रावसाहेब पाटील, विनोद सोनुले, जितेंद्र यशवंत, राजाराम माने, सर्जेराव माने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर।